नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी जिथे निळाशार समुद्र, हिरवीगार झाडी तुमची वाट पाहत आहे. हो, बरोबर ओळखलं, आपण निघालो आहोत कोकणात. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी बाप्पाचा आशीर्वाद घेतला, गाडीची पूजा केली, नारळ वाढवला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणता आमची कोकण सफर सुरू झाली. दादानी नारळ वाढवून सगळ्याला प्रसाद दिलाय आणि यांचा आनंद तर तुम्ही पाहू शकता. हा आनंद आणखीन वाढणार आहे कारण आम्ही बसमध्ये खूप धमाल मस्ती करत जाणार आहोत. अखेर आम्ही पोहोचलोत, पण इथे पोहोचताच आमची चर्चा चालू झाली की नाश्त्याला काय खायचं काय नाही. आता आम्ही एखादे छानसे होमस्टे पाहून पहिला नाश्ता करून घेणार आहोत कारण प्रवासाने सर्वांना खूप भुका लागल्यात. तर फ्रेश होऊन आम्ही सगळे नाश्त्यासाठी जमलोयत आणि आता गरमागरम कांदे पोहे चहा म्हणजे कोकणातल्या सकाळची हीच तर खरी मज्जा आहे. नाश्ता करता करता सगळ्याच्या गप्पा इतक्या रंगात आल्यात आणि आता आम्ही पोटपूजा करून बाप्पाच्या दर्शनासाठी जायला सज्ज झालो आहोत. नाश्ता करून आम्ही आता हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात आलोय आणि इथे आम्हाला या माकडांनी दर्शन दिलं. तर यांची मस्ती तर तुम्ही पाहू शकता. पहिलं मला वाटलं हे अंगावर धावतील, माझ्या मैत्रिणीही पण खूप घाबरल्या होत्या, पण हे माकडं तसे कोणालाही काही करत नव्हते. हे ठिकाण देखील खूप निसर्गरम्य होते. हरिहरेश्वर मंदिराकडून आपण गणेश्वर मंदिराकडे आलेलो आहेत. तर बघा, इथं खूप सुंदर नजारा आहे. माझं तर मन अगदी प्रसन्न होऊन गेलेलं आहे. तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या. हे कोकणातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि इथली गर्दीही तुम्ही पाहू शकता. तर आता आपण सुवर्ण मंदिराकडून निघालोय आणि आता आपण जाणार आहोत रूपनारायण मंदिराकडे, जे की इथून थोड्याच अंतरावर आहे. तर आमचा प्रवास या कोकणातील सुंदर नजाऱ्यामुळे आणखीनच सुखाचा वाटतो. हेच ते रूपनारायण मंदिर ज्याबद्दल मी तुम्हाला म्हणाले होते. निसर्गाच्या सानिध्यातील हे एक सुंदर असं मंदिर आहे. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत फिरायला जायला ही एक उत्तम जागा आहे, जिथे आपल्याला ही एक सुंदर अशी दीपमाळ पाहायला मिळेल. हे पाहू शकता तुम्ही, मंदिराचा परिसर किती सुंदर आहे. इथे नारळाची झाडं पण किती सुंदर वाटतात. त्याचप्रमाणे आपल्याला इथे केळी आणि सुपारीची झाडेही पाहायला मिळतात. तुम्ही एकदा अवश्य इथे भेट देऊ शकता. जागा तशी खूप सुंदर आहे. तर हे पहा, तिथेच एक पाण्याचा कुंड देखील पाहायला मिळाला, जो की खूप जुना आहे. सगळ्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही फायनली बीचवर आलेलो आहोत. तर हे पहा, आता मी आणि माझ्या फ्रेंड्स आमची मजा मस्ती चालू झालेली आहे. हा निळा समुद्र पाहून मन अगदी तृप्त झालेलं आहे. मन सोकतंय, नाचावं बागडावं वाटतंय, किती मस्ती करावं ते कळत नाही. मी आणि माझ्या फ्रेंड्स किती एन्जॉय करतोय, खूप धमाल केली आहे आम्ही. आणि आता आम्ही परत मी आणि माझी सिस्टर मोटर बाईकवर राईड मारतोय. सगळा समुद्र फिरून पाहायला खूप खूप अगदी सुंदर वाटत होतं. हा निळा समुद्र पाहून मन अगदी तृप्त झालंय. किती नाचावं बागडा वाटतंय समजत नाही. बघा इथं गर्दी पण किती आहे. हा आहे दिव्यागर बीच. हे बघा, आता आम्ही आमच्या मैत्रिणी आणि आम्ही किती धमाल करतोय. कोण नाचतंय, कोण गाण्याच्या भेंड्या कळतंय, कोण डान्स करतंय. किती धमाल करावं आणि किती नाही ते पाण्यात समजतच नाही. इतका आम्ही डान्स केले, तितके गाणे म्हणलो, इतका एन्जॉय केलाय ना की शेवटी आम्ही दमून दमून गेलो. हे पहा, अशा प्रकारे कोण डान्स करतंय, तर कोण पाण्यामध्ये बसून लोळतंय, तर कोण अंगाला चिखल लावतंय, कोणाचं काय चाललंय, तर कोणाचं काय चाललंय. इकडे बघा तुम्ही, इकडे बघा महिलांनी काय काय केलंय ते. किती मस्ती केली, मजा केली. अंगाला चिखल थापला एकमेकींच्या, कोण पाण्यात बुडवलंय एकमेकींना, काय काय केलं तुम्ही पाहू शकता. फ्रेश होऊन परत एकदा आम्ही बीचवर आलेलो आहोत सनसेटच्या टायमिंगला. हे पहा, इथं आमचा ग्रुप फोटो आहे आणि हे पहा 5-6च्या टायमिंगला परत आम्ही एकदा इथं फिरतोय, मस्त फोटोशूट करतोय, घोडागाडीची राईड मारतोय. आम्ही परत 1-2 तास धमाल केलेली आहे. हे बघा, इथं बघा, हे मिनी मार्केट आहे छोटंसं. हे बघा, इथं सगळं शॉपिंगचं आहे.
इथं कोणाला काय घ्यायचं आहे, कोण लेडीज कोणाच्या मुलाला काय घेत होत्या, तर कोण काय घेत होतं. घरी निघताना आम्ही आमच्या मुलांसाठी थोडंसं शॉपिंग केलं होतं. हे बघा इथं चहाचे स्टॉल आहेत. चहा नाश्त्याचं निघताना कोणाला काय खायचं असेल, हे बघा इथं आईस्क्रीमचं आहे. इकडे बघा इथं मुलांसाठी खेळणी आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता आम्ही होमस्टेवर आलेलो आहोत. तर आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली होती अगोदरच. आणि हे पहा जेवण आमचं करून आम्ही आता निघणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा आहे आमचा शेवटचा फोटो.